शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं षण्मुखानंदमध्ये भव्य सोहळा। ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार। मुंबई पालिका निवडणूक आणि कल्याण डोंबिवलीमधल्या राजकीय समीकरणांसंदर्भात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंचा पाठिंबा घ्यावा, इतके वाईट दिवस नाहीत। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांची भूमिका। संजय राऊतांचं माझ्यावर फार प्रेम, उठता बसता राऊतांना मीच स्वप्नात दिसतो। एकनाथ शिंदेंची राऊतांवर टीका। राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल। राज ठाकरेंचं बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सूचक ट्विट। महाराष्ट्र कुरतडण्याचा कुणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। सिंहगर्जनेची शताब्दी असं म्हणत सामनामध्ये अग्रलेख। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळांना मोठा दिलासा। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता। अचलपूरमध्ये एमआयएम सोबत कोणत्याही प्रकारची युती नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। बदलापूर विद्यार्थिनीवरील अत्याचारानं हादरलं। 4 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्ये नराधम चालकाकडून अत्याचार। आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आणि वसंत पंचमीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीचा रंगला शाही विवाह सोहळा। असंख्य भाविक सोहळ्यासाठी उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।